महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जाची छाननी पुणे आहे। आजचा दिवस निर्णायक आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। आज कोण कोण उमेदवारी मागे घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। किती उमेदवार रिंगणात असणार हे आता खऱ्या अर्थानं उद्या स्पष्टच होणार आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर अमरावतीवरून सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नागपूरवरून ज्ञानेश्वर पवार देखील पुढच्या काही क्षणात जोडले जातील। सुरुवातीला जाते पुण्याला आपले प्रतिनिधी भांगे यांच्याकडे। भांगे, खरं तर आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, निर्णायक दिवस आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याकरता काही तासच आता शिल्लक आहेत। असं असताना पुण्यात काही ठरतंय की नाही महायुतीचं, भाजप आणि शिवसेनेचं? पुण्यात काय नेमकं चित्र आहे? राघवी, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये जो आहे तो महायुती टिकून आहे, महायुती अभेद आहे असं वारंवार उदय सामंत सांगत आहेत। परंतु महायुतीमधील जो घटक पक्ष आहे तो शिवसेना शिंदे गटाचा, त्यांनी जे आहेत ते 156 अर्ज दाखल केलेले आहेत आणि आजच्या दिवशी म्हणजे साधारण 3 वाजेपर्यंत आज शेवटचा दिवस आहे आणि मुदत सुद्धा 3 वाजताची आहे आणि यापर्यंत कोण माघार घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे सर्व जागा ज्या आहेत ते भाजपने त्यांच्या लढवत आहेत, त्या सगळ्या जागेवरती उमेदवार जे आहेत 165 जागेवरती उभे केलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार याकडे शेवटपर्यंत आपण पाहत होतो। परंतु आज जे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, या एबी फॉर्मवरती शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जे आहे ते एबी फॉर्म बाद करतील की किंवा थांबवतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर अनेक पक्षामध्ये महत्त्वाचे जे आहेत ते बंडखोर झाले आहेत। काल रात्रीपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या बंडोबांना फोन करत आहेत, त्यांना विनंती करत आहेत, त्यांना आश्वासनं देत आहेत। परंतु काही केल्या हे सगळे अपक्ष उमेदवार जे आहेत, जे पक्षामधून बंडखोरी केलेले जे उमेदवार आहेत ते काही केल्या माघार घेताना दिसत नाहीत। आज 3 वाजतापर्यंत जे आहे तो मुदत आहे आणि या सगळ्या 3 वाजेपर्यंत मोठ्या घडामोडी घडणार आहेत। पुण्यातील सर्वात जी बंडखोरी झाली ती पुण्यातील बाणेर बालेवाडी या मतदारसंघातून उमेदवार जे होते ते बालवडकर जे आहेत, भाजपच्या बालवडकरांनी बंडखोरी केलेली आहे। त्यांच्या बंडखोरीला काय विनंती करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत शिवसेना शिंदे गटाचे जे 156 उमेदवार आहेत ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी चंद्रशेखर, पुण्याहून जाऊया आता अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज यांच्याकडे। सूरज, अमरावतीत काय चित्र? निश्चितच लागवी आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी तब्बल 819 उमेदवार सध्याच्या घडीला या ठिकाणी कायम आहे। आज जर पाहिलं तर आज उमेदवारी अर्ज घेण्याचा, माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे। मात्र दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमदार रवी राणा यांची युवा सन्मान पार्टी आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर महायुतीमधून आमदार रवी राणा यांच्या युवा सन्मान पक्षाला 9 जागा दिल्या असून सुद्धा रवी राणांनी 41 उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे महायुतीच्या ठिकाणी मोठी धोकेधुकी वाढलेली आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर आज अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर येणार आहे। आज जर पाहिलं तर 11 वाजता आमदार रवी राणा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक होणार आहे। साधारणतः 1 तास हे बैठक होणार आहे। उमेदवार माघारी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत रवी राणा यांच्यासोबत चर्चा करणार आहे, कारण का भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात थेट रवी राणा यांनी उमेदवार दिलेले आहे। पण जर पाहिलं तर खास करून भाजपचे नेते तुषार भारती हे साईनगर प्रभागातून उभे आहेत, त्यांच्याच विरुद्ध जर पाहिलं तर सचिन भेंडे हे युवा सन्मानचे उमेदवार दिले। तसेच इतर ठिकाणी सुद्धा युवा सन्मान संघटनेने भाजपच्या विरोधात उमेदवार दिले। त्यामुळे महायुती खरंच महायुतीमध्ये अमरावतीमध्ये आहे की काय असं या ठिकाणी चित्र निर्माण झाले। कारण का काल रवी राणांनी बोलताना सांगितलं की त्यासोबत भारतीय जनता पार्टीची मैत्रीपूर्ण लढत आहे, मात्र स्थानिक भाजपचे नेते मात्र मैत्रीपूर्ण लढत करायला तयार नाही। थेट त्या जागा दिल्या असून त्याच जागेवर त्यांनी उमेदवारी लढावी, इतर जागेवरून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावी अशी जी प्रतिक्रिया इतर स्थानिक भाजपच्या नेत्यांनी दिली होती। मात्र आज रवी राणा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं? खरंच रवी राणा हे उमेदवारी अर्ज मागे घेतात का? जर उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला तर आज खरंच चंद्रशेखर बावनकुळे ही रवी राणा यांना महायुतीमध्ये नाही अशी घोषणा करतात का? याकडे संपूर्ण अमरावतीसह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अगदी सूरज, अमरावतीनंतर जाऊया मुंबईला। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। भाग्यश्री, मुंबईत काय नेमकी स्थिती आहे? मुंबईतही इतरांच्या तुलनेत खरं तर बंडोबांनी तसं म्हणायला गेलं तर फार कमी डोकं वर काढलेलं आहे, पण मुंबईत पडद्याआड अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत।
मुंबईत काय काय घडलंय गेल्या 24 तासात. नक्कीच आपण बघितलं लाघवी तर एकंदरीतच जवळपास 36 जे आहेत ते उमेदवार बंडखोर शिंदे गटातनं आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 जे उमेदवार आहेत ते ठाकरे गटातनं आहेत आणि तेवढेच उमेदवार मनसेमधनं आहेत ज्यांनी अपक्ष वगैरे अर्ज भरले आहेत. सातत्याने वेगवेगळ्या पक्षातले नेते जे आहेत ते सांगत आहेत बंडखोरांना थंड करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. आज 4 वाजेपर्यंत वेळ आहे. 4च्या आधी जो जाईल त्याचाच अर्ज मागे घेतला जाईल, त्याच्यानंतर जो जाईल त्याचा अर्ज निवडणूक आयोग मागे घेणार नाही. त्यामुळे आज 4 वाजेपर्यंतच खरं वेळ आहे. त्यासाठी तुम्हाला टोकन घेणं देखील अपेक्षित आहे निवडणूक आयोगाच्या कार्यालयांमध्ये जाऊन जिथे तुम्ही अर्ज भरलाय. मात्र ही अर्ज मागे घेताना जे नाकेनऊ आलेले आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईत तुम्ही म्हणताय तसं थोडा प्रमाण कमी आहे. मात्र मुंबईमध्ये आपण बघितलं तर एकंदरीतच मेट्रो सिटी आहे. एक वॉर्ड म्हटला तरी तो एका प्रभागासारखा मोठा आहे. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तोच जास्तीत जास्त करून अशा पद्धतीचे त्यांनी अर्ज भरलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे अपक्ष आहेत ते नाराज झालेले पण आहेत. त्यामुळे आज ह्या नाराजांना कशा पद्धतीने थंड करणार, कारण काल देखील आपण बघितलं की मोठे नेते जे आहेत ते या विषयावर बोलत होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची देखील या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर शिंदे गटाकडनं देखील एकनाथ शिंदे स्वतः यामध्ये चर्चा करताना पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस आपल्याकडनं प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आज सगळ्या जे 4 वाजेपर्यंत जे आहे ते चित्र स्पष्ट होईल. नेमकी कोण कोणासमोर लढत लढणार आहे ते देखील कळेल आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने त्यांचं इन्कम काय आहे, त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत, हे सगळी जी माहिती आहे ती आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्या हाती येईल लाघवी. अगदी. त्यामुळे उमेदवारांचं आपण म्हणूया की एकूणच पूर्ण प्रिंटच समोर येणार आहे आज की उमेदवार नेमका कसा असेल, कुठून असेल आणि काय त्याच्या क्वालिटीज असतील हे आज मात्र स्पष्ट होणार आहे. उपराजधानी नागपूरमध्ये जाऊया. ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये सुद्धा बऱ्याच घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. नाराज अधूनमधून डोकं वर काढतायत. अगदीच लागवीजी, काँग्रेस असेल भाजप असेल दोन्ही या प्रमुख पक्षातील जे आहे ते अनेक उमेदवारांनी राजीनामा आणि बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते आज दिवसभर मोठी कसरत जी आहे ते दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या बंडखोरांना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जे आहे ते करावी लागणार आहे. नागपूरमध्ये 151 जागासाठी जे आहे ते निवडणूक होते आणि यामध्ये जवळपास 1374 उमेदवारांनी जे आहे ते आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काल छाननीमध्ये 80 अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये 1294 उमेदवार जे आहेत ते अजूनही रिंगणात आहे. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भाजप असेल, काँग्रेस असेल आणि इतर काही पक्षांना जे आहे ते मोठी कसरत या बंडखोरांना जे आहे ते शांत करण्यासाठी, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एकंदरीत करावी लागणार आहे. कारण की भाजपमध्ये जर पाहायला गेलं तर भाजप सद्यस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष जरी असला तरी 50 पेक्षा जास्त उमेदवारांनी जे आहे ते बंडखोरी करत काहींनी राजीनामे देखील दिलेले आहेत. त्यामुळे भाजप पुढे एक मोठं आव्हान असणार आहे की यांची नाराजी कशी दूर करता येईल. त्यामुळे अखेरचा दिवस असल्यामुळे हे नेते या सर्व नाराज उमेदवारांची जे आहे ते नाराजी दूर करण्यासाठी जे आहे ते यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. लागवीजी, अगदी तुमच्या सगळ्यांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.